सुप्रभात मंडळी. आताच जस्ट उठलो आहे. सकाळचे 7:30 वाजले. थोडा आज लेट झाला. काल ऑफिसचं दुकान लेट बंद केलं आणि त्यानंतर एडिटिंग, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. काय नाही, आता फ्रेश होऊया आणि आपल्याला जिमला जायचं आहे. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि तुम्हाला दाखवतो पाऊस पडतोय. दिसते नाही पाऊस, छोटा बारीक पाऊस आहे. बारीक पाऊस आहे. मस्त, पण वातावरण खूप छान आहे. सकाळ सकाळ शांत वातावरण. एक झाड आहे, दुसरे झाड लावले होते ते खराब झाले. ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगचं काम होतं आणि त्याच्यामुळे त्या कुंड्या घरी ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळाला, त्यामुळे त्या बघू शकतो. पाऊस तर मान्सून सुरूच झाला आहे, पण पाऊस बारीक आहे. ठीक आहे, चला तर मग आता फ्रेश होऊया आणि जाऊया जिमला. आम्ही संडेला लोणावळ्याला गेलो होतो आणि तिथून फणस आणले होते 2. बघू शकता तुम्ही. फणस कसे आहेत. फसवलंय आम्हाला फणसवाल्याने. कवला फणस होता ना. तेवढं शांती आहे. आतला पण कवल्याला. सो जनरली जेव्हा तुम्ही फणस घ्याल, त्या फणसाला पारखून घ्या, कारण खूप फसवतात. आम्हाला काही कळलं नाही, आम्हाला माहिती नव्हतं फणस कसं आहे. एक फणस चांगला निघाला, एक फणस असा बघा. सो चला फ्रेश होऊया आणि आता आपण जिमला निघूया. सो आता आपण फ्री झालो आहे जिमसाठी, आय मीन जिमला जायला. तो जिमला जाताना आय मीन मी तरी डेलीचं माझं रुटीन असं असतं की जिमला जाण्यापूर्वी मी एक ग्लास ऑफ वॉटर, एक पाण्याचा ग्लास आणि थोडासा तो गरम असला पाहिजे, म्हणजे बोलतात ना कोमट पाणी असला पाहिजे. सो मी तिथं त्याच्यामध्ये लिंबू पिळतो आणि कोमट पाण्यामध्ये, आणि तो जेव्हा मी जिमला जातो त्याच्यापूर्वी मी 1 ग्लास वॉटर घेऊन जातो. सो त्याच्यामध्ये मला जो एनर्जी मिळते. आणि दुसरी गोष्ट, खूप सारे लिंबूचे गुणधर्म आहेत आणि त्याचे फायदे आहेत. विटॅमिन सी, जर कोणाला किडनी स्टोन असेल तर कमी करतो लिंबूचा रस प्यायल्याने. सो हे खूप सारे गुणधर्म आहेत आणि त्याचे फायदेसुद्धा आहेत. सो ते नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कधी वेळ मिळाला तर. आता आपण जाऊया जिमला, उशीर होतोय. आणि तुम्ही बघू शकता पाऊससुद्धा, जोराचा पाऊस आला आहे. जोरदार पाऊस सुरू झाला. आता माहिती नाही आता जिमला कसं जायचं आहे. जोरदार पाऊस सुरू झाला, मुश्किल आहे आता. तर आपल्याला चालत जावं लागेल. हे एक ग्लास आहे
आणि त्याच्यामध्ये एक ग्लास ऑफ वॉटर आणि आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलं ते आता आपण पिऊन घेऊया आणि जिमला जाऊया. आज काय बाईकने जाऊ शकत नाही, पाऊस आहे, सो चालत जावं लागेल. चला. मस्त जोरदार पाऊस आला आहे, पण आपल्याला प्रॉब्लेम झाला आता जिमला जाण्यासाठी. ॲक्च्युली सगळ्यांना प्रॉब्लेम होतो जेव्हा पाऊस पडतो जेव्हा पाऊस नसतो तेव्हा आपण बोलतो अरे पाऊस पाहिजे गरमी आहे. पण ठीक आहे, आपण खूप लकी आहोत, आपण भारतामध्ये आहोत, तिन्ही ऋतूंचा आपण आनंद घेतो, त्याच्यामुळे आपण खूप लकी आहोत. चला मग निघू आपण, आज चालत जाऊया जिमला, काय ऑप्शन नाही. चला आता आपण जिमला जाऊया, भेटू नंतर. बाय. 1 hour later. सो आता आलो जिमवरून. जिमवरून आल्यानंतर बॉडी एकदम रिलॅक्स झालं आहे. वर्कआउट खूप छान झाला. बॉडी रिलॅक्स असेल तर एकदम झकास फाडू. सो आता हातपाय धुवून घेऊया आणि नंतर मग हेवी ब्रेकफास्ट करूया. आपण वर्कआउट करतोय तर हेवी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. सो तुम्हाला पण म्हणून सांगतो, जर तुम्ही जिम जॉईन नसेल केलात किंवा घरी वर्कआउट नसेल करत तर सो प्लीज घरी वर्कआउट करायला सुरुवात करा. तुमचीसुद्धा बॉडी रिलॅक्स होईल आणि तुम्ही कुठेही काम करत असाल तुम्हाला तुमचा माइंड कॉन्सन्ट्रेट होईल आणि तिथे चांगला उत्कृष्ट आउटपुट मिळेल. सो एक्सरसाइज करणं काळाची गरज आहे. सो एक्सरसाइज करा. हे चणे आहेत रात्रीचे भिजत ठेवलेले आणि खोबरं, बदाम आणि आज वेनसडे आहे सो आई चिकन बनवते, ते सुद्धा खाणार आहे ब्रेकफास्टमध्येच. चला खाऊया. सो बघू शकता आज वेनसडे सो आईने चिकन बनवलं आहे. तो ब्रेकफास्टमध्ये चिकन ॲड केलं. लवकर खाऊन घेतो कारण का ऑफिस वर्क फ्रॉम होम आहे. सो मला लवकरात लवकर ऑफिसचं काम सुरू करायचं आहे. सो चला आम्ही लवकर खाऊन घेतो आणि नंतर मग भेटूया. ओके. सो आता आपण ऑफिसचा वर्क चालू करणार आहोत, वर्क फ्रॉम होम. सो आता फुल्ली कॉन्सन्ट्रेट ऑन ऑफिस वर्क. आता आपण तुम्हाला भेटूया मध्ये जर ब्रेक मिळाला मला म्हणजे लंच टाईम किंवा टी ब्रेकला तेव्हा आपण भेटूया. सो चला तर मग फुल्ली कॉन्सन्ट्रेट ऑन ऑफिस वर्क. बाय. सो म्हणजे आपण थोड्या वेळाने भेटूया. आता मी कॉन्सन्ट्रेट करतो वर्कमध्ये. सो स्टे ट्यून्ड. 3 hours later. सो आता आपला लंच ब्रेक झाला आहे. आता वाजले 3. सो आता आपण लंच करूया. बघूया आईने लंचसाठी काय केलं आहे.
बघूया, दाखवतो मी तुम्हाला. रस्सा चिकनचा रस्सा बनवला आहे, आणि तो डबा चपातीचाच घेतलेला. एक झणझणीत रस्सा आहे आणि चपाती आहे. भात इथे बनवला भात आहे, राईस, तांदळाच्या भाकऱ्या. चला तर मग जेवून घेऊया लवकर, पटापट पुन्हा कामावर बसायचं. सो मंडळी आता जेवून घेतो पटापट, आणि कारण कामावर बसायचं पुन्हा. सो तुम्हीसुद्धा जेवायला या. चला. आज आईने स्पेशल चिकन बनवला. मस्त आला चिकन, एकदम मस्त आला. चला मग तर आता आम्ही जेवून घेतो, भेटूया नंतर. 3 hours later. सो आत्ता वाजलेत 6 ऑलमोस्ट, 6 वाजलेत ऑलमोस्ट, आणि आता ट्रिप बिक झाला आहे. ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम अँड वर्क फ्रॉम ऑफिस, कोरोनापासून सर्व कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस करायला, वर्क फ्रॉम होम करायला परमिशन दिली. बट त्याचे काही फायदे आहेत, काही तोटेसुद्धा आहेत. सो ते मी नंतर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर सांगेनच. बट जेव्हा आपण वर्क फ्रॉम करतो कंटिन्युअसली खुर्चीवर बसायला लागतं, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम हाच होतो की एक तर बॅक पेन होते, किंवा तुम्ही कंटिन्युअसली स्क्रीन फोकसमध्ये असल्यामुळे तुमचे डोळे दुखतात, आणि सर्व एकंदरीत सगळं प्रॉब्लेम होतो. सो खासकर ज्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो त्या इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअसली कॉन्सन्ट्रेटेड असणं गरजेचं आहे, आणि कंटिन्युअसली लॅपटॉप स्क्रीनवर फोकस असणं गरजेचं आहे. सो ठीक आहे, ते तर आहेच, ते कंटिन्यू करावं लागेलच, ते आपल्या लाईफचा पार्टच आहे. सो त्याला काही ऑप्शन नाही आहे. सो चला आता आपण एकदा थोडंसं ब्लॅक टी घेऊया, सो सर्व माइंड फ्रेश होईल, आणि परत कंटिन्यू करूया ऑफिसचा वर्क. सो ब्लॅक टी मी प्रेफर ब्लॅक टी करतो, कारण की थकान असते रात्री माझी निघून जाते. सो मी प्रेफर ब्लॅक टी करतो. तुम्ही पण चहा घ्यायला माझ्यासोबत, म्हणजे चहा घ्यायला या, 1 टी तुमच्यासोबत. मस्त फ्रेश होईल. ॲक्च्युली जेव्हा आपण वर्क फ्रॉम करतो त्यावेळी ॲक्च्युली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेटसुद्धा होतं. असं नाही बोलू शकत की कॉन्सन्ट्रेट नाही होऊ शकत, बट
सेम टाईम जेव्हा आपण ऑफिसला जातो तर ऑफिसला जेवल्यानंतर आपला ऑफिसचा प्रोजेक्टचा ग्रुप असतो त्यांच्याबरोबर आपण बाहेर थोडा चालतो, वॉक करतो आणि एकमेकांशी बाती चालूच असतात. सो त्याच्यामुळं काय होतं की आपला माइंड रिलॅक्स होतो आणि पुन्हा एकदा वर्क करण्याची आपल्याला एक उत्स्फूर्त माइंड फ्रेश झाल्यानंतर हे करू शकतो. सो त्याच्यामुळे काय की आपण वर्क फ्रॉम होम करताना थोडं एकटं असतो आणि ते कंटिन्युअसली आपण त्या कामावरती फोकस करत असतो. त्याच्यामुळे बोरिंग होतं नाही, दुसरं काही नाही. आणि ऑफिसला आपले मित्र आपल्यासोबत असतात, आपण बाते करत असतो किंवा त्यांच्याबरोबर आम्ही टी ब्रेक असतो, लंच ब्रेक असतो, नंतर थोडासा वॉकिंग असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे बोरिंग होतं आणि संध्याकाळ झाली तर पुन्हा नाही. सो ह्या सर्व गोष्टी असतात. पण ठीक आहे, वर्क फ्रॉम जर आपण करत असतो त्यावेळी आपल्याला काही फायदेसुद्धा की आपण जाण्याचा वेळ वाचतो, अजून आउटपुट जास्त मिळतो ॲज पर माय अंडरस्टँडिंग. आणि कंटिन्युअसली आपण वर्क करतो सो आउटपुट जास्त. आणि दुसरी गोष्ट ठीक आहे ती टाईम सेविंग आहे. जो आपला मुंबईमध्ये आपण जर राहत असतो सो मुंबईची तुम्हाला ट्रॅफिक माहितीच आहे. सो जिथे अर्धा तास लागत असेल जर ट्रॅफिक असेल तर 2 तास, कधी 2.5 तास. काही आपल्याला डेस्टिनेशनचा टायमिंग किती वाजता पोहोचवते, किती तास लागू शकतात, किती वेळ लागू शकते ते आपल्याला माहिती नसतं. सो ह्या सर्व गोष्टी तर ते आपण सेव्ह करतो आणि ते आपल्या फॅमिलीसाठी तेवढा वेळ काढू शकतो आणि देऊ शकतो. हाच फायदा आहे. अजून बरेच काही फायदे आहेत ते आपण डिस्कस करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला काही फायदे वर्क फ्रॉम होमचे असतील तर तुम्ही कमेंट करा. आणि ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज वर्क फ्रॉम होम अँड वर्क फ्रॉम ऑफिस दोघांचे शेअर करू शकता थ्रू दी कमेंट. चला भेटूया. आता मी थोड्या वेळाने चहा घेतो आणि पुन्हा एकदा बॅक टू वर्क. 5 hours later. सो मंडळी आता ऑलमोस्ट वर्क कंप्लीट झाला आहे आजच्या दिवसाचा. आता रात्रीचे 11:30 वाजले आणि आता ऑफिसचं दुकान बंद करत आहे. ॲक्च्युली आज थोडा थकलो आहे जास्त, कारण थोडे खूप सारे इश्यू होते ते सॉर्ट आउट करायचे होते. सो कंटिन्युअसली लॅपटॉपवर बघून डोळे खूप पुढे दुखत आहेत. आणि ठीक आहे, समजून घ्या. समझ रहे हो ना. सो आता मी व्हिडिओ इथेच थांबवत आहे आणि थोड्या वेळाने जेवून घेईन. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. सो टिल देन टेक केअर. स्वतःची काळजी घ्या. महत्त्वाचं आईवडिलांची काळजी घ्या आणि आईवडिलांना सपोर्ट करा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.